काय डाऊट आतापर्यंत? क्लिअर? सगळे रिवाइज होतील. 5 प्रकार आहेत फक्त. ठीक आहे, सोपे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आपण स्टार्ट करू अभयारण्य. मेनली वनसंपत्ती टॉपिक ज्यावेळेस येतो तर याच्यावरतीच जोड्या लावायला आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, जस्ट एकदा आपण डायग्रामॅटिकली पाहू. हा किनारी प्रदेश, ठीक आहे, किंवा किनारपट्टी. कोकण किनारपट्टीचे पुन्हा आपल्याला 2 भाग दिसतात, एक खलाटी आणि दुसरा वलाटी. हा घाटमाथा, त्याच्यानंतर हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश, म्हणजेच कोणता? पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे, इकडे मराठवाडा आणि अमरावती, इकडे विदर्भ. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला किती पाऊस सापडतो? इथे सापडतो आपल्याला 150 ते 200 सेंटीमीटर. या ठिकाणी 200 ते 250 सेंटीमीटर. इथे 250 सेंटीमीटर पेक्षाही जास्त. इथे 50 ते 75 सेंटीमीटर. इकडे 75 ते 100 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी 100 ते 150 सेंटीमीटर. म्हणजे कसं वाढत जाते आणि त्याच्यानंतर कमी कमी होत जाते. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला किनारपट्टीला कोणती वने सापडतात? खाजण वने किंवा कांदळ वने. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं या 3 ठिकाणी आपल्याला सदाहरित इकडे पण सदाहरित, इथे पण सदाहरित. ठीक आहे, या ठिकाणी काटेरी आणि या 2 ठिकाणी पानझडी. आणि पानझडी इथे कोणती? आर्द्र पानझडी. आणि इकडे कोणती? शुष्क पानझडी. शुष्क पानझडी. ठीक आहे, इकडे सापडतात नीम सदाहरित आणि इथे सदाहरित. ठीक आहे, मग आता ह्याच्यात आपल्याला माहिती हा उष्णकटिबंधीय, हा पण कसा? उष्ण कटिबंधीय.
उष्णकटिबंधीय सदाहरित, उष्णकटिबंधीय निम सदाहरित. ही आली थंड हवेच्या ठिकाणी सापडणारी, त्याला बोलतो आपण उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने. ठीक आहे, ही झाली उष्णकटिबंधीय काटेरी वने. ही झाली उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. ठीक आहे, ही झाली उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. यांनाच बोलतात मान्सून वने. वने. ठीक आहे, तर हे झालं आपलं पूर्ण महाराष्ट्रातील वन संपत्ती किंवा वनांची विभागणी. एकाच डायग्राम वरून सगळं लक्षात ठेवायचं. हा आपला घाटमाथा. खलाटी वलाटी, किनारपट्टी, खलाटी, वलाटी, त्याच्यानंतर घाटमाथा, मग पर्जन्य छायेचा प्रदेश, मग पठारी प्रदेश मराठवाडा आणि अमरावती, आणि त्याच्यानंतर विदर्भ. समजलं? क्लिअर? काढून घ्या. झालं? झालं? ठीक आहे, मग नेक्स्ट टॉपिक महाराष्ट्रातील अभयारण्य. ठीक आहे, ह्याच्यावरती जनरली आपल्याला क्वेश्चन कसे दिसतात, जोड्या लावायला. राज्यसेवा असो किंवा कंबाईनला ह्याच्यावरती जोड्या लावण्यासाठीच क्वेश्चन विचारले जातात. अभयारण्य आणि त्यांचा जिल्हा याच्यावरती क्वेश्चन दिसतात. ठीक आहे, सो फर्स्ट आपण विभागावाईज जाऊ. ठीक आहे, सो कोकण विभागातील अभयारण्य. सगळ्यात आधी कोकणमध्ये वरती पालघर जिल्हा. पालघर मध्ये आपल्याला सापडतात तुंगारेश्वर अभयारण्य आणि तानसा अभयारण्य. ठीक आहे, सो पालघर मध्ये 2 लक्षात ठेवायचे, तुंगारेश्वर आणि तानसा. नेक्स्ट ठाणे. ठाणेमध्ये आहे ठाणे खाडी, जी फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध आहे. ही काय आहे महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट? येस, रामसर स्थळ आहे. ठीक आहे, सो ठाण्यामध्ये ठाणे खाडी, जी फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे रामसर स्थळ आहे ते इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर रायगड मध्ये आहे कर्नाळा आणि नंतर पुढे नरनाळा. ठीक आहे, दोघांमध्ये कन्फ्युजन होईल, त्यामुळे रायगड लक्षात ठेवायचं. रायगड मध्ये कर्नाळा आणि नरनाळा अकोला. ठीक आहे, त्यामुळे कर्नाळा रायगड मध्ये इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती विचारतात. नेक्स्ट फणसाड रायगड मध्ये आणि सुधागड रायगड मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये मालवण हे सागरी अभयारण्य आहे. मालवण सिंधुदुर्ग मध्ये हे काय आहे, सागरी अभयारण्य आहे. ठीक आहे, सो कोकणामध्ये वरती पालघर मध्ये तुंगारेश्वर आणि तानसा. त्याच्यानंतर खाली ठाण्यामध्ये
ठाणे खाडी फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध असलेली, आणि ती काय आहे, रामसार स्थळ आहे इम्पॉर्टंट महाराष्ट्रातील. त्याच्यानंतर खाली आलं रायगड. रायगडमध्ये कर्नाळा. कर्नाळा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं रायगडमध्ये. त्यानंतर फणसाड आणि सुधागड. त्याच्यानंतर खाली सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये मालवण जे आहे सागरी अभयारण्य. ठीक आहे, सो एवढे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, कोकणातील झाले, कळाले. ठीक आहे, नेक्स्ट नाशिक. नाशिक विभागात वरती जळगाव. जळगाव मधलं यावल इम्पॉर्टंट. जळगाव मधलं यावल अभयारण्य. आणि दुसरं आहे गौताळा, यालाच ऑट्रम घाट अभयारण्य बोलतात. ठीक आहे, सो गौताळा, ऑट्रम घाट जळगाव, आणि दुसरं यावल जळगाव. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा, खूप वेळा विचारलं जातं जोडं लावायला. यावल आणि नंतर गौताळा, ऑट्रम जळगाव मध्ये. धुळ्यामध्ये आहे अनेर डॅम किंवा अनेर धरण. ठीक आहे, अनेर धरण आपल्याला माहिती धुळ्यात आहे, त्यामुळे अनेर अभयारण्य धुळ्यामध्ये. नाशिक मध्ये आहे नांदूर मध्यमेश्वर जे आहे पक्षी अभयारण्य. हे पण विचारताना ते अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे, पर्टिक्युलर प्राण्यांसाठी, कोणत्या प्राण्यासाठी किंवा पक्ष्यासाठी. तर नांदूर मध्यमेश्वर नाशिक मध्ये ते काय आहे, पक्षी अभयारण्य आहे. आणि ते काय आहे, महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ आहे. ठीक आहे, सो नाशिक मध्ये नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. नेक्स्ट अहमदनगर मध्ये हरिश्चंद्रगड कळसुबाई. त्याच्यानंतर देऊळगाव रेहकुरी. ठीक आहे, देऊळगाव रेहकुरी हे कशासाठी प्रसिद्ध आहे, काळविटांसाठी. हे पण विचारलेलं आहे, PYQ आहे हा पण. ठीक आहे, सो देऊळगाव रेहकुरी हे कशासाठी प्रसिद्ध आहे, काळविटांसाठी. ठीक आहे, ही झाली नाशिक विभागातली. तर नाशिक विभागात जळगाव मध्ये यावल आणि ऑट्रम घाट. त्याच्यानंतर दुसरा धुळ्यामध्ये अनेर धरण. त्याच्यानंतर नाशिक मध्ये नांदूर मध्यमेश्वर हे काय, पक्षी अभयारण्य. त्याच्यानंतर खाली अहमदनगर मध्ये हरिश्चंद्रगड कळसुबाई, आणि दुसरा आहे देऊळगाव रेहकुरी जे कशासाठी प्रसिद्ध आहे, काळविटांसाठी. ठीक आहे, सो हे 2 विभाग झाले, कोकण आणि नाशिक विभाग. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, तेवढेच दिलेले आहेत, तेवढेच लक्षात ठेवायचंय. जोड्या लावायला आपला प्रश्न सुटून जाईल याच्यावर. ठीक आहे, नेक्स्ट छत्रपती संभाजीनगर विभागातील अभयारण्य. ठीक आहे, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये येतं जायकवाडी धरण जे आहे पक्षी अभयारण्य. ठीक आहे, जायकवाडी धरण जे काय पक्षी अभयारण्य. त्याच्यानंतर बीड मध्ये येतं नायगाव मयुरेश्वर. ठीक आहे, सो बीड मधलं नायगाव मयुरेश्वर. आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव धाराशिव मध्ये आहे येडशी रामलिंग. हा घाट आहे तिकडे, येडशी रामलिंग घाट, आणि त्याच ठिकाणी येडशी रामलिंग हे काय आहे, अभयारण्य आहे. ठीक आहे, सो छत्रपती संभाजीनगर मध्ये 3 महत्वाचे लक्षात ठेवायचे. पहिला छत्रपती संभाजीनगर मधला जायकवाडी पक्षी अभयारण्य. त्याच्यानंतर बीड मधला नायगाव मयुरेश्वर, आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव मधला येडशी रामलिंग घाट. ठीक आहे, येडशी रामलिंग. नेक्स्ट आता पुणे विभागात जर पाहिलं तर पुण्यामध्ये भीमाशंकर. ठीक आहे, भीमाशंकर कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, भीमाशंकर, शेकरू खार. शेकरू जी खार आहे, ठीक आहे, तिच्यासाठी भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे. नेक्स्ट तामिनी घाट. ठीक आहे, आणि मयुरेश्वर जे सुपे बारामती मध्ये आहे, सुपा बारामती या ठिकाणी मयुरेश्वर अभयारण्य. ठीक आहे, सो 3 लक्षात ठेवायची. भीमाशंकर महत्वाचा आहे, त्याच्यानंतर तामिनी, आणि त्याच्यानंतर मयुरेश्वर सुपे. त्याच्यानंतर
सातारामध्ये मायनी पक्षी अभयारण्य आहे. मायनी पक्षी अभयारण्य ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेले आहे. मायनी पक्षी अभयारण्य. दुसरं आहे कोयना. कोयना डॅम वरती, कोयना डॅमच्या आजूबाजूला जे अभयारण्य संरक्षित आहे ते झालं कोयना. ठीक आहे. आणि दुसरं आहे मायनी जे आहे पक्षी अभयारण्य. त्याच्यानंतर सांगली. सांगलीमध्ये आहे सागरेश्वर. ठीक आहे. सो सांगलीमध्ये सागरेश्वर आणि हे बहुतेक महाराष्ट्रातील पहिलं मानव निर्मित अभयारण्य आहे. ठीक आहे. सागरेश्वर सांगलीमध्ये. त्याच्यानंतर कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये राधानगरी, दाजीपूर. ठीक आहे. दाजीपूर किंवा राधानगरी बोलतात. ठीक आहे. ते कशासाठी प्रसिद्ध आहे? गवा, गव्यांसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूरचा राधानगरी किंवा दाजीपूर. सोलापूर. सोलापूरमध्ये माळढोक पक्षी अभयारण्य. ठीक आहे. किंवा नवीन माळढोक, ज्याचा विस्तार खूप मोठा आहे. माळढोक किंवा नानच बोलतात अभयारण्य. ठीक आहे. सो सोलापूर पक्षी अभयारण्य माळढोक, माळढोक या नावाच्या पक्षासाठी ते फेमस आहे, त्यामुळे त्याचं नाव आहे माळढोक अभयारण्य, पक्षी अभयारण्य. ठीक आहे. सो पुणे विभागातले झाले. सातारा. सातारामध्ये इम्पॉर्टंट आहे मायनी पक्षी अभयारण्य. ठीक आहे. साताऱ्यामध्ये मायनी पक्षी अभयारण्य आणि कोयना. त्याच्यानंतर पुढे पुणे. पुण्यामध्ये आहे भीमाशंकर, ताम्हिणी आणि मयुरेश्वर जे सुप्याला आहे बारामती. त्याच्यानंतर सांगली. सांगलीमध्ये आहे सागरेश्वर. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये राधानगरी, ज्याला दाजीपूर असं म्हणतात, जे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि सोलापूरमध्ये येतं माळढोक नानच पक्षी अभयारण्य, जे माळढोक या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. क्लिअर एवढं? ठीक आहे. झाले. हे झाले दोन विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील अभयारण्य. ठीक आहे. नेक्स्ट नागपूर विभाग. आता नागपूर विभागामध्ये गडचिरोली. गडचिरोलीमध्ये आहे चपराळा. त्याच्यानंतर प्राणहिता आणि भामरागड. ठीक आहे. त्याच्यामध्ये चपराळा महत्वाचा आहे. प्राणहिता नदी जाते, त्यामुळे त्या नदीच्या आसपास संरक्षित प्रदेश तो झाला प्राणहिता अभयारण्य. त्याच्यानंतर भामरागड. ठीक आहे. लक्षात ठेवायला सोपं. चपराळा अभयारण्य लक्षात ठेवायचं गडचिरोलीमध्ये, इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये येतं अंधारी, कन्हाळगाव आणि घोडझरी. ठीक आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट अंधारी आणि घोडझरी. ठीक आहे. ते लक्षात असले पाहिजे. नागपूर. नागपूरमध्ये मानसिंग देव. ठीक आहे. नागपूरमध्ये मानसिंग देव. त्यानंतर गोंदिया. गोंदियामध्ये नवीन नागझिरा. ठीक आहे. गोंदिया, नवीन नागझिरा. आणि वर्धामध्ये बोर आणि नवीन बोर. ठीक आहे. एवढे कुठे? नागपूर विभागात. ठीक आहे. सो गडचिरोली. गडचिरोलीमध्ये चपराळा अभयारण्य, त्याच्यानंतर प्राणहिता आणि भामरागड. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये अंधारी, त्याच्यानंतर घोडझडी आणि कन्हाळगाव. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं नागपूर. नागपूरमध्ये मानसिंग देव. त्याच्यानंतर गोंदिया. गोंदियामध्ये नवीन नागझिरा आणि वर्धामध्ये बोर आणि नवीन बोर. ठीक आहे. हे झालं नागपूर विभाग. त्याच्यानंतर अमरावती विभागात. अमरावतीमध्ये मेळघाट. ठीक आहे. आणि दुसरं आहे वाण. ठीक आहे. सो मेळघाट आणि वाण. अमरावतीमध्ये मेळघाट हे विचारलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बुलढाणा. बुलढाणामध्ये येतं अंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार. ठीक आहे. अंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार. त्याच्यानंतर अकोला. अकोलामध्ये येतं हे सांगितलं ना, काटेपूर्णा आणि नरनाळा पक्षी अभयारण्य. कर्नाळा आणि नरनाळा. कर्नाळा रायगड आणि नरनाळा अकोला हे विचारलं जातं बऱ्याच वेळा, कन्फ्युजन होतं त्यामुळे.
यवतमाळमध्ये टिपेश्वर पक्षी अभयारण्य, टिपेश्वर आणि इसापूर. नांदेडमध्ये पेनगंगा, टिपेश्वर महत्वाचं आहे यवतमाळमध्ये. नांदेडमध्ये पेनगंगा. वाशिम मध्ये कारंजा सोहळ जे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. सो वाशिम मध्ये कारंजा सोहळ जो काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. क्लिअर. ही झाली अमरावतीमध्ये. तर अमरावतीमध्ये कोणती सापडतात मग? सगळ्यात पहिल्यांदा अमरावती, अमरावतीत मेळघाट. ठीक आहे. आणि वान. त्याच्यानंतर बुलढाणा, बुलढाणामध्ये आंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार. अजून पुढे अकोलामध्ये काटेपूर्णा आणि यस यवतमाळमध्ये टिपेश्वर आणि इसापूर. आणि नांदेडमध्ये पेनगंगा आणि कारंजा सोहळ. ठीक आहे. वाशिम मध्ये कारंजा सोहळ आणि काळवीट. तर इथं मेळघाटलाच ढाकणा कोलकाच बोलतात. ठीक आहे. मेळघाटलाच ढाकणा कोलकाज असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. अल्टरनेट नावं विचारू शकतो. ठीक आहे. क्लिअर. एवढा भाग क्लिअर झाला.